नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे मिक्स डाळीचे सांडगे। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 किलो मठाची डाळ, अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो चना डाळ। तर आपल्याला तिन्ही डाळी पातेल्यांमध्ये टाकून घ्यायची आहे आणि पाणी टाकून स्वच्छ चोळून आपल्याला हे धुवायचे आहे। 4 ते 5 वेळा प्रत्येकी डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे। डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पाणी नितळ होईपर्यंत असं धुवायचं आहे। म्हणजे 5-1 वेळा मी धुवून घेतल्या प्रत्येक डाळी। त्यानंतर यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि 5 ते 6 तास आपल्याला डाळ भिजवायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आपल्याला डाळी धुवायच्या आहे। इथे मी 6 तास डाळी भिजवून घेतल्या। ते पाणी पहिले काढून घेतलं आणि पुन्हा स्वच्छ धुवून घेतल्या 4 ते 5 वेळा आणि चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलं आणि 15-20 मिनिटं नंतर पाणी निथळून झालं की त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून हे दळून घ्यायचं आहे किंवा गिरणीमधून दळून आणायचं आहे। 40 ते 50 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं, भरपूर अशी कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न टाकता। आता हे वाटण आपण डाळींवर टाकून घेऊया। त्यानंतर 4-4 चमचे आपल्याला जिरं, ओवा आणि बडीशोप घ्यायचं आहे। छोट्या भांड्यात टाकून याची पावडर तयार करून घ्यायची आहे। हा मसाला तयार आहे, तोही आपण वाटणवर टाकून घ्यायचा। 1 चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। 6 चमचे मी इथे लाल मिरची पावडर टाकत आहे। त्यावर 2-3 चमचे असं तेल टाकून घ्यायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं। आधी मी चमच्याने करून घेते, नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करायचं छान असं। 5-10 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची सांडगी तयार करायची आहे। तर तुम्ही हातानेही तोडू शकतात किंवा झाऱ्यानेही झारू शकतात। मी आता इथे टेरेसवर प्लास्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे आणि आता झाऱ्याने मी हे वडे हे झारून घेणार आहे अशा पद्धतीचे। आणि मस्त सगळे वडे झारून झालेले आहेत आणि आता आपल्याला हे दिवसभर उन्हात ठेवायचे आहे। कडकडीत ऊन आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हात दाखवून आपल्याला हे वडे चांगले वाळून घ्यायचे आहे। वर्षभराचे सांडगे हे आपले तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।